हॅलो फ्रेंड, मी आरती. तर हाय सर्वांचं. तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज संध्याकाळी मी जेवणासाठी बनवणार होते खिचडी. यश आणि चिवडी माझ्या पाठीशीच राहतात. तर मी तेल वगैरे तापलं होतं. मग मी बटाटं, टॅमॅटो, मिरची, शेंगदाणे, कांदा वगैरे टाकून घेतलं. कारण मिरची आधी टाकलं ना खांग कुठतं आणि लेकरं माझ्या पाठीशीच होते. त्यासाठी मी आधी बटाटे, टॅमॅटो आणि कांदा वगैरे टाकून घेतलं. त्यानंतर मसाला वगैरे टाकून घेतलास. मी चिवडीला घेऊन थांबले होते कारण चिवडी रडत होती. असंच असते माझं रोजचं रुटीन. स्वयंपाक करायचं, चिवडाला घ्यायचं, यशाला सांभाळायचं, परत त्याच्या पप्पाला काय लागते काय नाही बघायचं. बाप रे बाप, हे अवघड आहे. चिवडीला खाली सोडलं तर चिवडी दररोजात थांबून मला कशी बघायला बघा रागानं. तिचं असंच असतंय, कुणापाशी बसायचं नाही काय नाही, नुसतं मम्मा पप्पाकडे देखील जात नाही तिच्यातील. तिनं तर मला लय परेशान केले. काय करावं, एकटं लेकरं सांभाळणं बापरे लय अवघड आहे. तर ते जाऊ दे, आमचं होतच जाते. तर मग बघा खिचडी कशी दिसते. अरे बघ खा तेव्हा आवाज बंद. अरे बघ इकडे बघ. एमी झाले का? एमी सांग त्यांना. अशी कर, अशी का एमी कर की ग असे. आवाज बंद. त्यानंतर जेवण वगैरे करून घेतले आणि झाडू वगैरे मारून घेतले. नंतर जेवल्यानंतर मारा वाटत नाही. मग यशचे पप्पा काही जेवत नव्हते. मग त्यांना मी दूध दिले. आणि ही पावडर जर तुम्हाला रेसिपी जर पाहिजे असली तर मला कमेंट करा. त्यामध्ये बदाम, अक्रोड आणि काजू टाकून मी पेस्ट केलेली आहे. त्याच्यामुळं कंबर वगैरे आपल्याला ताकद राहते. गरम गरम दूध होतं. त्यानंतर मी दूध टाकले ग्लासामध्ये आणि यशच्या पप्पाला देऊ म्हणले, कारण त्यांना टॅबलेट खायचं होतं. 9-9:30 वाजले होते. मग त्यांना दिले दूध वगैरे प्यायला. पित नव्हते ना ग, म्हणत होते प्या म्हणलं. टॅबलेट खायचं होतं ना त्यांना. अजून दुसरं काय झालं तर काय करायचं. तर मग असं होता आजचा माझा दिवस. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर यश चिवडी तर चिवीच असतात. तर बाय सर्वांना.